मुकुंदजी माझी पहिली गाठ आता मला वाटतं 85च्या आसपास मी रत्नाकर मतकरींचं नाटक केलं होतं, तुमचे आमचे गाणे, आणि त्याच्यामध्ये आनंद मोडक त्याला घेऊन आला होता. आणि स्टेज हँड्स म्हणतो आपण तसं 6 सूत्रधार होते, त्याच्यामध्ये तो एक होता. गायचंच काम होतं सगळं, 6 लोक होते ती. त्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटलेलं नाही. 88 मध्ये अमृतगाथाच्या निमित्ताने शब्दवेदची स्थापना झाली आणि 92ला प्रीतरंग हा कार्यक्रम आम्ही सादर करायचं ठरवलं. संहिता झाली आणि त्याला म्हटलं की माधुरी पुरंदरे होत्या माझ्याबरोबर, मी होतो. तर त्याला मी म्हटलं एक सिंगर मेल की ज्याला थिएटर आणि गाणं हे सगळं कळत असेल, माहिती असेल, तर तो म्हणला आणतो मी. मग त्यात मुकुंद फणसळकर त्यानिमित्ताने शब्दवेदमध्ये आला. आता वाद्यवृंद आणि त्या सगळ्या सिनेमा आणि याच्यातल्या भावगीतातल्या गाण्यांचा आणि शब्दवेदच्या कार्यक्रमात मूलभूतच फरक होता. म्हणजे बेसिक गोष्ट, एकही शब्द शब्दवेदच्या कार्यक्रमातला बोलला गेलेला कोणाला समोर माहितीच नव्हता, कुठल्याही प्रेक्षकांना. त्यातली गाणी माहीत नव्हती, अभंग माहीत नव्हते आणि तामझाम नाही. म्हणजे ज्या पद्धतीने वाद्यवृंद सादर होतो, साथीदार अमुक्त मोठ्या प्रमाणात, तर तसं काहीही शब्दवेदमध्ये नव्हतं. ही आमची प्रतिज्ञाच होती अमृतगाथापासून. तर तो आल्यानंतर मी त्याला म्हटलं, हे बघ बाबा, हे सगळं प्रायोगिक स्वरूपात आम्ही करतो, ह्याच्यातनं पैसे प्रकरण नाही. ज्या माणसांना इच्छा असते शब्दवेदमध्ये काम करण्याची, अगदी सुबोध भावेपासून ते सोनाली कुलकर्णीपर्यंत सगळी माणसं, त्यांना मी सांगतो पैसे बाहेर कमवा. आमच्याकडे असंच चालतं, बाहेर फुलं वेचा, आमच्याकडे पाकळ्याच वेचा. तर ते आधी सगळं आनंदनी त्याला, माझी त्याची खूप गाठभेट झाली त्याच्यातनं. आणि मी त्याला म्हटलं की बाबा, थिएटरमध्ये प्रोडक्शन जसं अथपासून इथीपर्यंत संपतं, त्या पद्धतीने आमचे कार्यक्रम होतात. म्हणजे तो म्हणला मी अमृतगाथा पाहिलं, मला कल्पना आली आहे साधारण. तर त्यामुळे माझ्या कार्यक्रमात वाद्यवृंद, एक हार्मोनियम, एक तबला, विषय संपला. कारण माझ्या डोक्यात त्याही वेळी असं होतं, आणि जे पुढे लोकांनाही आवडायला लागलं असं आता मी म्हणू शकतो, कारण त्या सगळ्या कार्यक्रमांचे म्हणून 500-600 प्रयोग केले महाराष्ट्रभर. तर अशा पद्धतीनं संगीत की ज्याचा कॉन्टेंट, म्हणजे माझ्या त्या सगळ्या वाद्यवृंदामध्ये एक तबला एक हार्मोनियम असेल तरी जनरली तबलजीला तबला लावायला परवानगी नव्हती मध्ये, की हे करतोय, टकटक करतोय, कोणी गप्पा मारते, सूर लागला नाही. त्याला मी म्हटलं नाटकासारखं सुरू होऊन नाटकासारखं संपवायचं, ही बेसिक अट. कारण मी थिएटरचा माणूस आहे, मी काय रंगमंचावर गायक म्हणून प्रसिद्ध नाही, आणि थिएटरपुरतंच गाणं येतं. ह्या लिमिटेशन्स मला माहिती आहेत. त्यामुळे कार्यक्रम रचताना थिएटरच्या अंगाने, मग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आलं, ते वेगळ्या पद्धतीने आलं. आणि आनंद सुदैवाने माझ्याबरोबर होता, जो काशीरामपासून माझ्याबरोबर होता. तर त्यामुळे तो सगळाच प्रांत त्याला त्या दृष्टीने नवीन होता. सौंदर्य दृष्टी एक मला आधीचा मुकुंद फार माहीत नाही. त्यामुळे पहिलं गाणं जेव्हा तयार झालं आनंदचं, बरं आनंदची गंमत अशी होती की एखादी चाल आवडली नाही ना, तो माणूस 3-3 चाली करून आणत असे. कारण मला ते थिएट्रिकली सांगता आलं पाहिजे गाणं. आमच्या शब्दवेदच्या मी गायकांना माझ्या सकट कायम बजावायचो, तुम्ही गाणं नुसतं गाऊ नका, ते सांगा, कारण तो डायलॉग आहे. थिएटरमध्ये जशी माझी प्रतिज्ञा असते की माझा एकही शब्द लोकांना आवडणं ना आवडणं हा भाग वेगळा, पण माझा शब्दच पोचला नाही असं नाही होता का. बरं, ही परिचित गाणी नाही, त्यातला प्रत्येक शब्द हा नवीन आहे, कविता नवीन आहे. सूर प्रचंड ताकदीचा माणूस, ताकदीचा कलावंत. मला काही काही वेळेला वाटतं की शब्दवेदमध्ये मध्ये आम्ही 35 वर्ष कार्यक्रम झाला, 35 वर्षांनी पूर्ण झाली शब्दवेदला.
तर ते भाग्य दोन्हीकडून असायला लागतं. म्हणजे कलावंतांचा दर्जा, ज्याच्यामध्ये मुकुंद पणसळकर होता, माधुरी पुरंदरे होत्या, त्याच्यानंतर पुढच्या काही कार्यक्रमात आता अपरिचित पुलंमध्ये गिरीश कुलकर्णी सारखा माणूस आहे, सतीश आळेकर सर, तर ही सगळी माणसं त्यांना काही काही जे करायच्या दृष्टीने शब्दवेधमध्ये आली, तर त्याच्यामध्ये पहिले सगळे कार्यक्रम हे गाणं समोर ठेवून त्यातनं कंटेंट पोहोचवण्याचा समोर ठेवून, म्हणून अमृत गाथानंतर प्रीतरंग आला आणि त्याच्यामध्ये मुकुंद इतका प्रचंड रमला, मतभेद पुष्कळ झाले, पण त्याची गंमत अशी होती की आपल्याला ज्या पटतील त्या गोष्टी तो पटवायचाच, म्हणजे त्याच्यात काही विशेष नाही ना. ही गोष्ट साधी आहे तर ती साधी आहे, साधी कशी आहे मी सांगितलं की तुम्हाला पटायलाच पाहिजे. मनाविरुद्ध गोष्टी पण लॉजिकली तो पटवायला जायचा, तिथे गोंधळ होता, कारण त्याची तर्क चालवण्याची प्रक्रिया फार प्रखर होती.